हॅलो, मी कोजागिरी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे किचन रेसिपी अँड लाईफस्टाईल व्लॉग. तर आज आहे शुक्रवार. तर म्हटलं आज काय आता बनवायचं जेवण. तर विचार केला, पण म्हटलं चला आज आपण बनवूयात मस्त अशी व्हेज बिर्याणी. तर आज आपण बनवणार आहोत व्हेज बिर्याणी. तर तुम्हाला व्हेज बिर्याणीची पूर्ण रेसिपी बघायची असेल तर आपला व्हिडिओ पूर्ण बघा. छान असं वातावरण आहे, पाऊस नाही आहे पण वारं भरपूर आहे. इथे मी 4 ते 5 एवढे कांदे घेतलेले आहेत. त्यांना आता बारीक आकारामध्ये आपण कट करून घेऊयात. बिर्याणीसाठी आपल्याला कांदा तळायचा आहे, त्याच्यामुळं मी जास्त कांदे घेतलेले आहेत. तर आता मी कट करून घेते, नंतर आपण तळून घेऊयात. छान असं लहान आकारामध्ये कट करून घ्यायचं. आता मी सगळे कांदे कापून घेते आणि मग भेटते तुम्हाला. इथे मी कांदा कट केलेला आहे. आता आपण टोमॅटो एक कट करून घेऊया. तर मी 2-3 माणसांच्याच क्वांटिटीसाठी बनवत आहे, त्यामुळे मी एवढं साहित्य घेते. इथे आपला कांदा आणि टोमॅटो चिरून झालेला आहे. आता आपण मिक्स करून घेऊया भाज्या सगळ्या. इथे मी या मिक्स भाज्या घेत आहे, व्हेजिटेबल. तुम्हाला हव्या त्या क्वांटिटीमध्ये तुम्ही घेऊ शकता. इथे मी आता स्वच्छ अशा सगळ्या भाज्या धुवून घेतलेल्या आहेत. थोडंसं त्यामध्ये दही टाकून घेते. दही टाकल्यानंतर थोडी हळद, थोडा गरम मसाला आणि थोडंसं लाल तिखट टाकून घ्यायचं. तुम्हाला जसं तिखट हवे तसं. आणि चवीनुसार मीठ टाकायचं. आणि व्हेज बिर्याणी मिक्स मसाला हा एक आहे, तो मी वापरत आहे. त्याला छानसं आपण आता मिक्स करून घेऊया आणि एक 15-20 मिनिटासाठी झाकून ठेवायचं त्याला. यामध्ये आता आपण थोडीशी कोथिंबीर आणि थोडेसे मिंट टाकून घेऊया. मिक्स करूया छान असं त्याला. अर्धा तासासाठी झाकून ठेवूया. तांदूळ शिजवण्यासाठी आता आपण इथे पाणी गरम करून घेऊयात. पाण्यामध्ये आता आपण थोडेसे खडे मसाले टाकून घेऊयात आणि एक अर्धा लिंबू आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. आणि पाण्याला आता आपण छानशी उकळी येऊन देऊयात. तसेच आज आपण तांदळाची खीर पण बनवत आहोत. तर तांदळाच्या खिरीची पूर्ण रेसिपी जर तुम्हाला पाहायची असेल तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बघू शकता. तिथे मी पूर्ण रेसिपी टाकलेली आहे. छान अशी घट्टसर बघा आपली तांदळाची खीर बनते. मी यामध्ये आता कोथिंबीर, पुदिना, लसूण आणि भरपूर सारा असा कढीपत्ता घेतलेला आहे. त्याच्यात आपण छान अशी पेस्ट करून घेऊयात. छान अशी पाण्याला उकळी आलेली आहे. आता आपण ह्यातले हे खडे मसाले काढून घेऊयात, कारण ते दातामध्ये येतात, त्यामुळे ते काढलेलेच बरे असतात. त्याचा काही सगळा अर्क आपला उतरलेला आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे ते सगळे मसाले मी काढून घेतले. आणि आता आपण त्यामध्ये तांदूळ टाकून घेऊयात. आणि एक 80-90% आपण त्याला चांगलं शिजवून घेऊयात. छान अशी आपली तांदळाची खीर तयार आहे. तर मी शॉर्ट व्हिडिओ टाकलाय, बघू शकता तुम्ही. तिथे जाऊन बघू शकता. इथे तुम्ही छान असा आपला तांदूळ शिजलेला आहे. आता आपण त्याला नितळण्यासाठी काढून घेऊयात. इथे आता आपला भात शिजलेला आहे चांगला. त्याला आता आपण मसाला करून घेऊयात. भाज्या चांगल्या शिजवून घेऊयात. त्यासाठी मी तेल टाकलेलं आहे. आता यामध्ये मी थोडं तेल आणि थोडं तूप घालून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये आपण हे जिरं, परत लसूण, कोथिंबीर आणि पुदिन्याची पेस्ट आणि भरपूर सारा कढीपत्ता घेतलेला आहे, त्याची पेस्ट करून घेतली. ती छान अशी त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि चांगलं असं हलवून घ्यायचं. ते थोडं भाजलं की त्याच्यामध्ये आपण आता थोडा कांदा, टोमॅटो टाकून घेऊयात. त्यांना पण छान असं परतून घ्यायचं, सगळं मिक्स करून घ्यायचं.
त्यामध्ये आता आपण कांदा थोडासा आपला शिजवून घेऊया छान असं. शिजवून घेऊयात आता आपण कांदा. त्यासाठी आपण थोडंसं ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया. पण लक्ष ठेवायचं आपण तांदूळ शिजवताना पण मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे थोडं जसं लागेल तसंच टाकून घ्या, जास्त टाकू नका. आपल्या इथे कांदा शिजलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये मॅरिनेट केलेल्या सगळ्या भाज्या टाकून घेऊयात. सगळं असं मिक्स करून घेऊया. त्याच्यामध्ये मॅरिनेट केलेल्या आहेत भाज्या, त्यामुळे काही लगेच शिजतात. थोडंसं किंचित नॉर्मल पाणी टाकायचं आणि शिजायला ठेवायचं. एक 10-15 मिनिटामध्ये आपल्या भाज्या छानशा शिजून जातील. तिकडे आपल्या भाज्या शिजतात तोपर्यंत आपण इकडे कांदा भाजून घेऊया. चांगला तळून घ्यायचा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. छान असा आपला इथे कांदा फ्राय झालेला आहे. आपण आता त्याच तेलामध्ये थोडेसे काजू तळून घेऊया. काजू बिर्याणीमध्ये छान लागतात, त्यामुळे जर टाकायचे असतील तर तुम्ही थोडे टाकू शकता तुमच्या आवडीनुसार. थोडेसे मी टाकलेले आहेत. पनीर पण तळून घेते, पण पनीर काय लगेच शिजलं जातं, त्यामुळे त्याला काही शिजवायची गरज नसते. त्यामुळे आपण थोडं तळून घ्यायचं आणि वरून मग टाकू शकतो आपण हे पनीर. छान अशा आपल्या भाज्या इथे शिजतात आहे. आता आपण त्याच्यामध्ये आपलं शिजवलेलं तांदूळ टाकून घ्यायचं. आता आपण ह्याच्यामध्ये छान असं भात सगळीकडे पसरून घ्यायचा. टाकून घेऊयात. मी आता सगळा भात टाकून घेते. सगळा तांदूळ आपला टाकून घेतलेला आहे. आता आपण त्यावरून थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना टाकून घेऊयात. नंतर पनीर टाकून घेऊयात. नंतर यामध्ये मी थोडासा कांदा आणि काजू भाजून तळून घेतलेला टाकलेला आहे. सगळं आपण आता ह्याच्यामध्ये टाकून घेऊयात. आता याच्यावरती मी झाकण ठेवून घेते. जड काहीतरी त्याच्यावरती ठेवून द्यायचं आणि 20 ते 25 मिनिटासाठी आपण आता छान अशी बिर्याणी आपली शिजवून घेऊयात. वरून थोडंसं मी आता केशर दूध टाकून घेते. बघू शकता इथे तुम्ही, छान अशी आपली बिर्याणी तयार आहे. छान असं आपलं ताट तयार आहे बघा. तर आताच तुम्ही बघितले आपण छान अशी व्हेज बिर्याणी बनवलेली आहे आणि छान झाली बिर्याणी. चमचमीत झालेली आहे, मस्त लागत होती. तर आत्ताच आम्ही खाऊन घेतली. तर चला मग भेटूयात आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. शिवाय मी माझे शॉर्ट आणि लाँग व्हिडिओ दोन्ही पण टाकत असते, त्यामुळे तुम्ही शॉर्ट व्हिडिओ पण बघा आणि लाँग व्हिडिओ पण बघा. आणि आवडले तर चॅनेलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक शेअर करा. बाय.